नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या सामाजिक शास्त्र या विषयाअंतर्गत येणाऱ्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपासंदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्हाला कल्पना आहेच की सामाजिक शास्त्र हा विषय एकूण 100 गुणांसाठी आपल्याला या 10वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासायचा. या सामाजिक शास्त्र विषयामध्ये एकूण 3 उपविषयांचा समावेश होतो. पहिला इतिहास, त्याला जोडून दुसरा राज्यशास्त्र आणि तिसरा म्हणजे भूगोल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहेच की हा जो काही इतिहास राज्यशास्त्र हा एक विषय आणि दुसरा स्वतंत्र भूगोल हा दुसरा, अशा 2 पेपरमध्ये आपल्याला पूर्ण हा सामाजिक शास्त्र विषय अभ्यासायचा. इतिहास राज्यशास्त्रासाठी 50 गुण आणि भूगोलासाठी 50 गुण आपल्याला या 10व्या इयत्तेमध्ये असणार आहेत. त्यामध्ये इतिहासासाठी 28 गुण, या 28 गुणाची लेखी परीक्षा आणि 12 गुण राज्यशास्त्रासाठी असे 40 आणि 10 गुण अंतर्गत असे एकूण 50 इतिहासासाठी आणि भूगोलाच्या संदर्भामध्ये 40 गुण हे जे काही लेखी परीक्षेसाठी आणि 10 गुण अंतर्गत असे एकूण 50, असे 40 40 80 आणि 10 10 20 असे 100 गुण आपल्याला या 10व्या इयत्तेमध्ये सामाजिक शास्त्रामध्ये मिळवायचे आहेत. आता आपण या भूगोल विषयासाठी अतिशय व्यवस्थितपणे काय करू समजावून घेऊ. आपण पाहिलं की भूगोल विषयाचं मूल्यमापन 50 गुणांचं असेल. त्यामध्ये 40 गुणांची लेखी परीक्षा होईल, 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवले आहेत. तुम्हाला कल्पना आहे विद्यार्थ्यांनो की इयत्ता 9वी मध्ये आपण इतिहास राज्यशास्त्र असेल किंवा भूगोल असेल हा 2 सत्रामध्ये विषय अभ्यासला. म्हणजे एकूण जेवढं काही अभ्यासक्रम होतं त्याच्यापैकी 50% अभ्यासक्रम आपल्याला प्रथम सत्रासाठी होतं आणि 50% द्वितीय सत्रासाठी होतं. पण या 10वीमध्ये आपल्याला तसं असणार नाही. इतिहास राज्यशास्त्राच्या 100% सिलेबसवर आपल्याला 40 गुणांसाठी एकच लेखी परीक्षा मार्च महिन्यामध्ये बोर्डाची द्यायची आणि तसंच भूगोलाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर 40 गुणांसाठी एक लेखी परीक्षा मार्च महिन्यामध्ये द्यायची आहे. तर आपण या भूगोल या विषयाच्या थोडक्यात अभ्यासक्रमाविषयी आपण काय करू, माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर आपल्या भूगोलाच्या पुस्तकाची अनुक्रमणिका ठेवलेली आहे. यापूर्वी आपण त्याचं जे काही मुखपृष्ठ पाहिलं, तुम्हाला कल्पना असेल की या पूर्ण 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मकरित्या अभ्यास करायचा आहे, तोही या 9 प्रकरणामध्ये. आणि या 9 प्रकरणाचं जर एकूण तुम्ही अवलोकन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी या 9ही प्रकरणाला समान वेटेज दिलेलं आहे. कुठल्या प्रकरणाला जास्त आणि कुठल्या प्रकरणाला कमी वेटेज असा प्रकार या आपल्या सामाजिक शास्त्र विषयामध्ये ठेवलेला नाही. पहिल्या प्रकरणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपल्या शेवटच्या प्रकरणाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेची अतिशय व्यवस्थितपणे काय करू, माहिती घेऊ. एकूण हे जे काही 40 गुणांसाठी आपल्याला 7 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न जो असणार आहे तो आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, ज्याला आपण रिकाम्या जागा भरा असंही म्हणू शकतो. एकूण संपूर्ण अभ्यासक्रमावर 4 रिकाम्या जागा या ठिकाणी विचारल्या असतील आणि त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी समोर ठेवलेल्या असतील. त्यापैकी एक निवडायचा आणि भरायचा. त्याच्यानंतर दुसरा जो काही प्रश्न असणार आहे तो म्हणजे वेगळा घटक ओळखा. 4 घटक असतील, 3 घटकामध्ये सहसंबंध असेल आणि एक त्याच्यापैकी काय असणार आहे, वेगळा घटक असणार आहे. तो ओळखायचा आणि तेवढाच त्या ठिकाणी भरायचा. तोही 4 गुणांसाठीच आपल्याकडे असणार आहे.
त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो असणार आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्न विचारले जातील आणि त्या 5 पैकी आपल्याला कोणतेही 4 सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न जो काही चौथा असणार आहे तो चौथा प्रश्न नकाशा आराखड्यात माहिती भरण्यासंदर्भात आहे. आपण पूर्ण वर्षभरामध्ये जे काही भारत आणि ब्राझीलचे वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे अभ्यासू, त्यापैकी आपल्याला कुठला तरी एक नकाशा विचारला जाईल, ज्याच्यामध्ये भारताचा असेल किंवा ब्राझीलचा असेल. मग त्या नकाशामध्ये जी काही माहिती आपल्याला विचारलेली आहे ती आपल्याला काय करायची असते, अचूक भरायची असते आणि सूचीमध्ये ती कशा स्वरूपामध्ये दाखवलेली आहे ते सुद्धा आपल्याला लिहायचं असतं. एकूण जे काही 6 आपल्याला माहिती भरण्यासाठी विचारलं जाईल त्यापैकी कुठलीही 4 आपल्याला काय करायचे, नकाशामध्ये माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर जे काही प्रश्न चौथा आ जो आहे तो सुद्धा नकाशाचं वाचन करून आपल्याला नकाशाच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा असणार आहे. एकूण 5 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला 4 सोडवायची आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 5वा असणार आहे तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहा. एकूण हे जे काही 4 कारणे विचारले जातील, एक कारण 3 गुणांसाठी असेल, कोणतेही 2 आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6वा अ असेल तो म्हणजे आलेख किंवा आकृती काढायचं आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. 3 मार्कासाठी आलेख काढण्यासाठी असेल किंवा एखादी आकृती काढण्यासाठी असेल आणि त्याच्यावर किंवा त्याच्याशी संबंधित असे आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील, ज्याची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायची. किंवा त्यालाच पर्याय आहे तो म्हणजे एक आलेख किंवा एक आकृती दिली जाईल आणि त्यावर आधारित त्याच्याखाली 6 प्रश्न दिले जातील आणि ते 6 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, त्या ठिकाणी अचूक लिहायची आहेत. त्याच्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे 7वा सविस्तर उत्तरे लिहा. आपल्याला एकूण जे काही 4 मार्कासाठी 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. असे 8 गुण आणि त्या 8 गुणांना आपण जर एकत्रित केलं तर असे 40 मार्काची आपली काय होणार आहे, जी काही भूगोलाची प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि अतिशय व्यवस्थितरित्या येणाऱ्या कालखंडामध्ये आपण आपल्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाचा अतिशय पद्धतशीर अभ्यास करू आणि अतिशय व्यवस्थित आपली येणारी बोर्डाची परीक्षा देऊ. धन्यवाद विद्यार्थी मित्र.